कर्तृत्वाचा मानबिंदू आणि ढालगाव परिसरातील लक्ष्मणरूपी व्यक्तिमत्व विनायक मधुकर देसाई यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। ढालगाव विशेष प्रतिनिधी। कष्टाच्या घामातून यशाची शिखरे कशी सर करावीत आणि श्रीमंतीच्या उंबरठ्यावर राहू नये, माणुसकीची नाळ कशी जपावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री विनायक विनोद मधुकर देसाई। देसाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि मधुकर अण्णा देसाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील व आमदार रोहितदादा पाटील यांचे विश्वासू सहकारी जनार्दन मधुकर देसाई यांचे धाकटे बंधू विनायक देसाई यांचा वाढदिवस ढालगाव परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राजकारणाच्या धकाधकीत पडद्यामागचे प्रमुख सूत्रधार म्हणून ओळखले जाणारे विनायक देसाई हे केवळ एक उद्योजक नसून एक चालते बोलते विद्यापीठ आहेत। जनार्दन आणि विनायक या दोन भावंडांकडे पाहिले की परिसरातील जनतेला साक्षात राम लक्ष्मणाच्या जोडीचा भास होतो। अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि खडतर प्रवासातून मार्ग काढत त्यांनी दुग्ध व्यवसायात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे। यशाचे उत्तुंग शिखर गाठल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कुठेही गर्वाचा लवलेश नसून गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे हीच त्यांच्या कुटुंबाची खरी ओळख बनली आहे। विनायक उर्फ विनोद म्हणजे शब्दाला पक्का आणि मैत्रीला जागणारा एक उमदा तरुण। बोलण्यातील गोडवा आणि हजरजबाबीपणा यामुळे त्यांनी आबालवृद्धांची मने जिंकली आहेत। व्यवसायाची नवी क्षितिजे कशी पादाक्रांत करावीत आणि घेतलेला ध्यास कसा तडीस न्यावा यासाठी तरुणाई त्यांना आपला मार्गदर्शक मानते। जीवनातील सुखदुःखाचे अनेक चटके सहन करूनही चेहऱ्यावरील हास्य ढळू न देता परिसराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या या निस्पृह व्यक्तिमत्वावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। ढालगाव आणि परिसरातील सर्व गावांमधील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि मित्रमंडळींच्या वतीने या ध्येयवेड्या आणि दिलदार व्यक्तिमत्वास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे।